देवेंद्र फडणवीसांसाठी अमृता फडणवीस आता मैदानात उतरल्या आहेत। अमृता फडणवीसांनी मतदारसंघामध्ये जनसंपर्क वाढवला असून दक्षिण पश्चिम मतदारसंघातील विविध कार्यक्रमांना त्या गाठीभेटी देत आहेत। कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अनधिकृत बांधकामावर पालिकेने आता हातोडा चालवलाय। मोठ्या संख्येने पालिका आणि पोलीस कर्मचारी यांच्या बंदोबस्तामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे। अमरावतीच्या दर्यापूर येथे दामिनी रेस्टॉरंट अँड बारमध्ये 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला। दर्यापूर येथील एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या हॉटेलमधील ही धक्कादायक घटना आहे। 25 वर्षीय आरोपीला पोक्सोच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेली आहे। सिल्लोडमध्ये पालकमंत्री अब्दुल सत्तारांच्या हस्ते मोफत आनंदाचा शिधा वाटप सुरू करण्यात आलं। या उपक्रमाचं सर्व स्तरातून आता स्वागत होत आहे। शिधापत्रिका धारकांनी मंत्री अब्दुल सत्तार यांचे आभार मानले। रत्नागिरीमधील गुहागर तालुक्यातील मासू ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत। ज्या ठिकाणी ग्रामपंचायतची 40 वर्षापासून इमारत होती त्या ठिकाणी नवीन ग्रामपंचायत इमारत मिळावी या मागणीसाठी उपोषण सुरू आहे। औरंगाबादचा पालकमंत्री नाही होऊ शकलो मात्र छत्रपती संभाजीनगरचा पहिला पालकमंत्री झालो असं वक्तव्य अब्दुल सत्तारांनी केलं। तसंच अंबादास दानवे यांना कृष्णलीला बंद करण्याचा सल्ला त्यांनी दिलेला आहे। प्रदूषण रोखणं ही देशातील महत्त्वाची समस्या आहे। दिल्लीतील प्रदूषणामुळे आयुष्य 10 वर्षांनी कमी झालं असं मोठं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलेलं आहे। वर्ध्यातील कारंजा येथे घाडगे येथे आमदार बच्चू कडू यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। आमदार बच्चू कडू यांच्यासह जय बेलखेडे यांची कारंजा शहरामध्ये रॅली निघताच पावसाला सुरुवात झाली। कारंजा घाडगे येथे प्रहारचा पक्ष मेळावा सोहळा आयोजित करण्यात आलेला होता। देवगड येथे एका युवतीची छेडछाड विनयभंग करून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 6 जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी संशयित आरोपींना कोर्टासमोर हजर केलं असता सर्व संशयित आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। ओबीसी विद्यार्थ्यांचे तयार असलेले हॉस्टेल सुरू करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते कराळे मास्तरांनी प्रशासनाला दिला। 2014 पासून ओबीसींच्या मुलांना झुलवत ठेवण्याचं काम सरकार करत असल्याचा आरोपही कराळे मास्तरांनी केलेला आहे। विदर्भवाद्यांकडून नागपूर कराराची होळी करत आंदोलन करण्यात आलं। वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं नागपूरच्या व्हेरायटी चौकामध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे। भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रेच्या सभेत आलेली गर्दी ही पैशाने बोलावण्यात आल्याचं समोर आलं। महिलांच्या प्रतिक्रिया घेतल्यावर लक्षात आलं की महिलांना 300 रुपये आणि पुरुषांना 500 रुपये रोज देऊन सभेला आणण्यात आलेलं होतं। बीडमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यंदा दसरा मेळावा घेण्याची शक्यता आहे। नारायणगडावर जरांगे पाटलांचा दसरा मेळावा होणार आहे। पहिल्या दसरा मेळाव्यात जरांगे पाटील नेमकं काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। खेडमध्ये आणखी एका हिंदू मुस्लिम वादावर पडदा पडला। याबाबत खेड शहरामध्ये व्यापारी संघटना आणि मुस्लिम समाजाची संयुक्त बैठक झाली। या बैठकीमध्ये हिंदू मुस्लिम वादावर तोडगा काढण्यात आलेला आहे। राज्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सोमवारपासून हर घर दुर्गा अभियानाची सुरुवात होणार आहे। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते शुभारंभ होणार असून कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या संदर्भात घोषणा केली आहे। तर ITI प्रशिक्षणार्थींच्या सोबत सर्वसामान्य युवती आणि महिलांना यावेळेस प्रशिक्षण दिलं जाणार आहे। रत्नागिरीमध्ये काँग्रेस विधानसभेच्या जागेसाठी आग्रही असल्याचं दिसतंय। रत्नागिरी, राजापूर आणि चिपळूण विधानसभेची काँग्रेसनं मागणी केली आहे। त्यामुळे रत्नागिरीवरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते। कागद महागल्यामुळे यंदापासून 10वी 12वी परीक्षा शुल्कामध्ये 12% वाढ झाली। 10वीचे परीक्षा शुल्क 420 ऐवजी 470 तर 12वीचे परीक्षा शुल्क हे 440 वरून 490 रुपये करण्यात आलेले आहे। आत्मनिर्भर युवती अभियानाच्या अंतर्गत शहादा पोलीस स्टेशनला महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी भेट दिली। सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात तसंच सोशल मीडियाच्या वापरासंदर्भात पोलीस निरीक्षक यांनी विद्यार्थिनींना माहिती दिलेली आहे। रत्नागिरी CRZ मधील अवैध बांधकामावर आता कारवाई होणार आहे। 2019 मधले केंद्र सरकारचं परिपत्रक मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने रद्द करण्यात आलं। CRZ क्षेत्रामध्ये बांधकामं केल्यानंतर पर्यावरणीय परवानगी देण्याची तरतूद कायद्यात नाहीये। दौंडमध्ये भीमा साखर कारखान्याच्या बैठकीमध्ये गोंधळ उडाल्याचं समोर आलं। सभेतील विषयांच्या मंजुरीला काही सभासदांचा विरोध होता। सभासदांना बोलून न देत असल्याचा आरोप करत स्टेजवर माईक फेकल्यानं गोंधळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली।